नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 21 एप्रिल 2024 वार आहे रविवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपर मधील ज्या काही न्यूज आहेत ज्या की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत आहोत। आजच्या डिस्कशन मध्ये आपण या ठिकाणी ऊर्जा केंद्र, जागतिक यकृत दिन 2024, माल्कम एडिसेशिया पुरस्कार 2023, लक्ष्मी तीर्थ नदी, GPS स्पूफिंग, दुर्गा 2 सिस्टीम, GPS माउंट रॉन्ग, ब्लॅक होल आणि जिधाल रिव्हर या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची आपली जी पहिली न्यूज आहे ती आहे ऊर्जा केंद्रावर आधारित। सर्वप्रथम न्यूज पाहूया। वीज संकटाचे राज्यावर सावट अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये उष्णता आणि त्याचबरोबर जो काही उकाडा आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसत आहे। परिणामी जी काही विजेची मागणी आहे ती मागणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे आणि ही मागणीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असणारे जे काही इंधन आहे ते म्हणजे कोळसा। या कोळशाचा या ठिकाणी आपल्याकडे तुटवडा निर्माण झाला आहे, त्या संदर्भात एकूण ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी या न्यूजला धरून जे आपले प्रश्न बनतात ते प्रश्न पाहूया। खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऑस्मिक ऊर्जा केंद्र कोणते आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। त्या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशन किंवा ऑस्मिक विद्युत केंद्र जे असते ते विद्युत केंद्र या ठिकाणी एकतर कोळसा, खनिज तेल यासारख्या इंधनांचा वापर करून या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते। आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रामुख्याने दगडी कोळशापासून मोठ्या प्रमाणावर विजेची निर्मिती केली जाते। या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे त्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर राहील पर्याय डी, चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे थर्मल पॉवर स्टेशन आहे, औष्णिक ऊर्जा केंद्र आहे। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे आवश्यक आहे, जे की या ठिकाणी विदर्भामध्ये स्थापित झालेले आहे। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश पवन ऊर्जा क्षमतेसाठी ओळखला जातो? म्हणजे असा कोणता प्रदेश आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ज्या ठिकाणी पवन ऊर्जा मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जाते? तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील पूर्व भागामध्ये जो विदर्भाचा प्रदेश आहे या विदर्भाच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर पवन गिरण्यांची स्थापना करण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी ऊर्जेची निर्मिती केली जात आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आज या ठिकाणी लोकसत्ता न्यूजपेपर मध्ये केवळ एकच न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती जिला या ठिकाणी आपण डिस्कस केला आहे। इतर स्रोतापासून ज्या काही न्यूज या ठिकाणी आपण घेतल्या आहेत त्यांची चर्चा करूया। सर्वप्रथम चर्चा करूया प्रश्न क्रमांक 3 ची, जो की या ठिकाणी जागतिक यकृत दिन 2024 संदर्भात आहे। कालच्या डिस्कशन मध्येही यावर आपण चर्चा केली आहे। जागतिक यकृत दिन 2024 ची थीम काय आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे जागतिक यकृत दिन 2024 ची जी काही थीम आहे तुमचे यकृत निरोगी आणि रोगमुक्त ठेवा अशा प्रकारची ती थीम आहे, ज्याला की आपण इंग्लिश मध्ये कीप युअर लिव्हर हेल्दी अँड डिझीज फ्री अशा प्रकारची जागतिक यकृत किंवा ग्लोबल लिव्हर डे ची थीम असलेली आपल्याला दिसते। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 4 कडे। अलीकडे माल्कम एडिसेशिया पुरस्कार 2023 साठी कोणाची निवड झाली आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे अलीकडेच माल्कम एडिसेशिया हा जो पुरस्कार आहे 2023 या पुरस्कारासाठी या ठिकाणी उत्साह पटनायक यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे। उत्साह पटनायक या एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत आणि त्यांना या ठिकाणी या पुरस्कारामध्ये 2 लाख रुपये कॅश किंवा नगदच्या स्वरूपामध्ये या पुरस्काराचे जे काही स्वरूप आहे ते पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी लक्ष्मी तीर्थ नदी आणि GPS स्पूफिंग या 2 कन्सेप्टवर आधारित आहे। सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 5 पाहूया।
लक्ष्मी तीर्थ नदी अलीकडेच बातम्यांमध्ये दिसली, ही कोणत्या नदीची उपनदी आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। त्या ठिकाणी अलीकडील काळामध्ये ज्या काही नद्या आहेत त्यांचं वाढतं प्रदूषण असेल, दुष्काळामुळे नद्यामध्ये जो काही पाण्याचा प्रवाह आहे तो कमी होत असेल, यामुळे अलीकडील काळामध्ये ज्या नद्या आहेत त्या खूपच न्यूजमध्ये असलेल्या आपल्याला दिसतात। त्या ठिकाणी मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय डी, कावेरी या नदीची उपनदी म्हणून या ठिकाणी लक्ष्मी तीर्थ या नदीला ओळखले जाते। लक्ष्मी तीर्थ नदीविषयी जर आपण चर्चा केली तर या ठिकाणी बातमी काय होती, तर अलीकडील काळामध्ये या वर्षी भारतामध्ये जो काही दुष्काळ पडला आहे त्यामुळे लक्ष्मी तीर्थ नदी सध्या कोरडी पडली आहे। या नदीमध्ये सध्या पाणी या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये। या ठिकाणी लक्ष्मी नदीचा जो काही उगम आहे तो या ठिकाणी आपल्याला ब्रह्मगिरी या पर्वतरांगामध्ये दिसतो। हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर लक्ष्मी नदीवर महत्त्वपूर्ण 2 धबधबे प्रसिद्ध आहे, ज्याचं एक नाव आहे लक्ष्मी तीर्थ धबधबा आणि दुसरं नाव आहे इरुपूर धबधबा। इरुपूर धबधबा, तर हे 2 धबधबे या ठिकाणी प्रसिद्ध धबधबे आहेत, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6। अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेलेले GPS स्पूफिंग म्हणजे काय आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर पाहण्यापूर्वी आपण GPS स्पूफिंग म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागेल। सर्वप्रथम या ठिकाणी जो काही इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये जो काही सध्या संघर्ष सुरू आहे, या संघर्षाच्या वेळी GPS स्पूफिंग ही जी कन्सेप्ट आहे ती समोर आली। GPS स्पूफिंग काय करते, तर सर्वप्रथम आपल्याला GPS नेमकं काय करते हे माहिती असलं पाहिजे। GPS चा फुल फॉर्म ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असे म्हणतात। म्हणजे जे काही आपली अर्थ आहे, आपल्या अर्थवर एक्स नावाचा जो काही घटक आहे तो अर्थवर कोणत्या ठिकाणी आहे याची जर आपल्याला माहिती करायची असेल तर या ठिकाणी आपण GPS सिस्टीमचा वापर करतो। मग यासाठी आपण सॅटेलाइट जे काही आपले उपग्रह आहे त्या उपग्रहांच्या माध्यमातून या ठिकाणी काही सिग्नल्स या ठिकाणी सेंड करतो आणि ते सिग्नलच्या माध्यमातून एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट, पर्टिक्युलर स्थान किंवा पर्टिक्युलर व्यक्ती कोणत्या ठिकाणी आहे याची या ठिकाणी आपण माहिती घेतो। परंतु या ठिकाणी इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जो काही संघर्ष सुरू झाला त्यावेळी इराणकडून इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले, रॉकेट या ठिकाणी लॉन्च करण्यात आले। मग यावेळी हे जे रॉकेट आहे ते लॉन्च करताना इराणकडून GPS टेक्नॉलॉजीचा वापर केला। म्हणजे इस्रायलमध्ये जे काही ठराविक स्थळ आहेत त्यांना टार्गेट करण्यासाठी या ठिकाणी GPS प्रणालीचा वापर या ठिकाणी इराणकडून करण्यात आला होता। मग या ठिकाणी GPS स्पूफिंग काय आहे, जे काही मॅन्युअली सिग्नल आहेत GPSचे त्याला मॉडिफाय करणे आणि चुकीची लोकेशन सेंड करणे यासाठी आपण या ठिकाणी GPS स्पूफिंग वापरतो। फॉर एक्झाम्पल X नावाचा पॉइंट आहे आणि Y नावाच्या पॉइंटवरून या ठिकाणी आपल्याला रॉकेट डागायचे आहे। परंतु या ठिकाणी जे काही GPS स्पूफिंग आहे यामध्ये जे काही सिग्नल्स आहेत GPSचे त्यामध्ये छेडछाड करायची आणि X नावाचा पॉइंट ऐवजी या ठिकाणी दुसराच L नावाचा पॉइंट दाखवायचा। म्हणजे या ठिकाणी जे काही रॉकेट हल्ला आहे तो न होता तो चुकीच्या ठिकाणी होईल। या ठिकाणी होणारी जीवित आणि वित्तीय हानी आहे तिला या ठिकाणी टाळता येऊ शकते। म्हणजे जो काही डॅमेज आहे ते या ठिकाणी कमीत कमी प्रमाणात केला जाऊ शकतो। या संदर्भात या ठिकाणी GPS स्पूफिंग ही टेक्नॉलॉजी अलीकडेच न्यूजमध्ये आलेली आपल्याला दिसते। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर राहील पर्याय सी, खोट्या सिग्नलसह GPS रिसीव्हर हाताळणे। म्हणजे या ठिकाणी चुकीचे सिग्नल्स द्यायचे आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी चुकीची लोकेशन त्या पर्टिक्युलर व्यक्तीला प्रोव्हाइड करायची। अशा प्रकारच्या कामासाठी या ठिकाणी GPS स्पूफिंग ही जी कन्सेप्ट आहे ती वापरली जाते। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढे या ठिकाणी जे काही आपले प्रश्न आहेत ते खास करून या ठिकाणी आपण UPSCला गृहीत धरून फ्रेम केलेले आहेत। म्हणजे UPSCच्या बेसिसवर हे प्रश्न या ठिकाणी आपण सॉल्व्ह करणार आहोत। याच्या अगोदर जे काही आपण 6 प्रश्न पाहितले ते आपण खास करून MPSCला गृहीत धरून या ठिकाणी डिझाइन केले होते। आता पुढचे 4 प्रश्न या ठिकाणी आपण UPSCला फोकस करून डिस्कस करणार आहोत। आपण चर्चा करणार आहोत दुर्गा 2 सिस्टीम संदर्भात। सर्वप्रथम प्रश्न पाहूया, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट दुर्गा 2 सिस्टीम। स्टेटमेंट फर्स्ट, it damaged its target using focused energy by means of laser, microwave and particle beams. Statement 2, their beams are not affected by constraining effect of gravity and atmospheric drag. Statement third,
दे ट्रान्समिट लेथल बीम्स ॲट द स्पीड ऑफ साऊंड. मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे. मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला दुर्गा 2 या सिस्टीम विषयी माहिती असणं आवश्यक आहे. दुर्गाचा जो काही फुल फॉर्म आहे तो या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये डी स्टँड फॉर डिरेक्टिंग अनरिस्ट्रिक्टेड रे गन ॲरे अशा प्रकारचा फुल फॉर्म या ठिकाणी मित्रांनो दुर्गा या शब्दाचा असलेला आपल्याला दिसतो. तर या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे. या ठिकाणी जे काही एक ठराविक टार्गेट आहे त्या टार्गेटला जर या ठिकाणी आपल्याला नष्ट करायचे असेल तर या ठिकाणी एक फोकस्ड एनर्जीचा या ठिकाणी वापर केला जातो. ती फोकस्ड एनर्जी फॉर एक्झाम्पल लेझर असू शकते, मायक्रोवेव्ह असू शकतो किंवा पार्टिकल बीम्स असू शकते. विधान क्रमांक 1 या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 2 या ठिकाणी जी काही बीम्स आहेत या बीम्सला या ठिकाणी जे काही ग्रॅव्हिटी किंवा जे काही ॲटमॉस्फिअर आहे याच्याकडून कसल्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. यामुळे या ठिकाणी दुर्गा 2 या सिस्टीममध्ये बीम या फोकस एनर्जीचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणजे स्टेटमेंट 2 ही या ठिकाणी मित्रांनो आपलं बरोबर ठरतं. स्टेटमेंट 3 या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे, कारण या ठिकाणी जी काही ट्रान्समिटेड लेथल बीम्स आहेत या बीम्सची जी काही एकूण स्पीड आहे ती स्पीड मित्रांनो या ठिकाणी आवाजाच्या वेगात न राहता जी काही लाईट आहे, जी काही वीज आहे त्या विजेच्या वेगामध्ये असलेली आपल्याला दिसते. या ठिकाणी साऊंडच्या ऐवजी जर आपण हा लाईट शब्द टाकला तर या ठिकाणी स्टेटमेंट 3 ही बरोबर ठरले असते. आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारले आहे की वरील 3 स्टेटमेंटपैकी हाऊ मेनी स्टेटमेंट आर करेक्ट. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला 3 स्टेटमेंट व्यवस्थित प्रकारे माहिती असतील तरच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकताय. तर वरील 3 स्टेटमेंटपैकी आपले 2 स्टेटमेंट बरोबर आहे. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2. स्टेटमेंट 3 हे या ठिकाणी चुकीचे असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक 7 पर्याय बी. ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट. वी आर गोइंग टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. Consider the following statement. Here we have question about GPS system. This is our second question on GPS today. Statement 1. The global positioning system functions by sending signals from satellites to GPS receiver on the earth. Second statement. These receivers then calculate their positions based on time it takes for these signals to arrive. Statement 3. GPS spoofing refer to the practice of manipulating of tricking GPS receiver by broadcasting false GPS signals. Here student, all the 3 statement are correct. जे काही आपलं ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहे ते या ठिकाणी सॅटेलाइट पासून काही सिग्नल सेंड करते जे की पृथ्वीवर ते रिसीव्ह केले जातात आणि त्यानंतर आपल्याला ग्लोबल पोझिशन करते. म्हणजे स्टेटमेंट 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे स्टेटमेंट 3 आहे तेही बरोबर आहे. जी काही स्पूपिंग सध्या आपण डिस्कस केलं आहे ते स्पूपिंग म्हणजे या ठिकाणी जी काही ग्लोबल पोझिशन आहे ती डायव्हर्ट करण्यासाठी या ठिकाणी स्पूपिंग या GPS पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे जे काही GPSचे सिग्नल आहे सॅटेलाइटपासून जे काही आलेले सिग्नल्स असतात त्या सिग्नलला या ठिकाणी छेडछाड केली जाते आणि या ठिकाणी चुकीच्या सिग्नलच्या माध्यमातून चुकीचे ठिकाण दाखवले जाते आणि त्या ठिकाणी जे काही इच्छित ध्येय आहे ते या ठिकाणी प्राप्त केले जाते. खास करून जे संरक्षण क्षेत्र आहे, डिफेन्स क्षेत्र आहे त्या ठिकाणी या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तर अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी. ऑल ऑफ द अबव आर करेक्ट. चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. Mount Ruang initiated its eruption recently, propelling as an ash cloud upward of a mile into the sky. Mount Ruang is located in. या ठिकाणी जे काही माउंट रुवांग आहे ते अलीकडेच त्याचं इरप्शन झालं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आकाशामध्ये जे राख आहे ती उधळली गेली. मग या माउंट रुवांगचं लोकेशन किंवा हे जे माउंट रुवांग आहे किंवा डोंगर रुवांग आहे तो कोठे आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चलूया आपल्या आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी ब्लॅक होल संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ब्लॅक होल इमिट्स more light than star. Statement 2. Black holes are formed when a star undergoes nuclear fusion. Statement 3.
द एस्केप व्हेलॉसिटी ऑफ ब्लॅक होल्स एक्सीड्स द स्पीड ऑफ लाईट। मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा मुलांना ब्लॅक होल याविषयी माहिती असेल, तर या ठिकाणी जे काही कृष्ण व्ह्यूवर आहे त्याविषयी या ठिकाणी एकूण 3 स्टेटमेंट आपल्याला देण्यात आले आहे। सर्वप्रथम आपल्याला माहिती असलं पाहिजे की जे काही ब्लॅक होल आहे त्या ब्लॅक होलची निर्मिती कशा प्रकारे झाली। या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा जो काही स्टार आहे, जो काही तारा आहे, याचं एक्सप्लोजन झालं, याचा या ठिकाणी स्फोट झाला। या स्फोटमुळे जी काही सुपरनोवा एनर्जी तयार झाली, या एनर्जीमुळे या ठिकाणी ब्लॅक होलची निर्मिती झाली। जी काही ब्लॅक होलची निर्मिती आहे ती न्यूक्लिअर फ्युजनमुळे झालेली नाहीये, म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचे आहे। जे विधान क्रमांक 3 आहे तेही मित्रांनो या ठिकाणी चुकीचे आहे। या ठिकाणी केवळ विधान 1 अगदी बरोबर आहे। जे काही ब्लॅक होल आहे ते स्टारपेक्षा म्हणजे ताऱ्यांपेक्षाही जास्त लाईट या ठिकाणी उत्सर्जित करतं, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आला आहे की हाऊ मेनी स्टेटमेंट अबव आर करेक्ट। ओनली 1 स्टेटमेंट हियर इज करेक्ट, 2 स्टेटमेंट आर रॉन्ग, सो आवर आन्सर इज ऑप्शन ए, ओनली 1 इज करेक्ट। वी आर गोइंग टुडेज आवर लास्ट question, that is about Jidhal river. First of all, we will see the question. Consider the following statement about Jidhal river. Statement 1, it is a tributary of Brahmaputra river. Statement 2, it originates from hills of Arunachal Pradesh. Here we have 2 statement, and here statement 1 is right. Jidhal river is a tributary of Brahmaputra river. We should be know. आणि river Jidhal originate hills of Arunachal Pradesh. It means the lower Himalaya area is the origin point of Jidhal river, which is the most important river in Assam state. Here in our question they are asking to us which of the statements given above are correct. It means which of the statements given above are correct. So here statement 1 and statement 2 right, so our answer will be option C. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 21 एप्रिलचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीज विषयी आणि जे काही UPSC आणि MPSC चे क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।